नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण ऑडिट अँड कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस तसेच कॉस्ट रिडक्शन टेक्निक तसेच जॉब अँड प्रोसेस कॉस्टिंग हे तीन कंपोनंट शॉर्टकटमध्ये डिस्कस करणार आहोत. आता पहिले आपण याच्यामधला पहिला बघू की ऑडिट अँड कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस. आता बघा की याच्यामध्ये पहिली डेफिनेशन बघू की ऑडिट म्हणजे काय. ऑडिट इज अ फायनान्शियल मॅनेजमेंट मीन्स checking and verifying financial record of a person, company, or any organization to make sure everything is correct, honest and legal. म्हणजे काय करायचं की ऑडिट करायचं म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा फायनान्शियल जे काय रेकॉर्ड किंवा फायनान्शियल रेकॉर्ड हे चेक करायचा, व्हेरीफाय करायचा. एखाद्या तो पर्सनचा असू शकते, कंपनीचा असू शकते किंवा ऑर्गनायझर. त्याचा उद्देश काय असतो की एव्हरीथिंग टू मेक शुअर एव्हरीथिंग इज करेक्ट, हॉनेस्ट अँड लिगल. म्हणजे प्रत्येक गोष्ट जे काही पैशाचा वापर केला आहे लिगल गोष्टीसाठी किंवा करेक्ट वेने किंवा ज्याला म्हणू आपण प्रामाणिकपणे वापर केला का नाही हे व्हेरीफाय करणे म्हणजे त्याला आपण ऑडिट म्हणू. आता टाईप्स ऑफ ऑडिटिंग, इंटरनल ऑडिट असू शकते, एक्सटर्नल कॉस्ट असू शकते, मॅनेजमेंट ऑडिट, टॅक्स, स्टॅच्युटरी आणि गव्हर्नमेंट. आता बघा हे पॉइंटच असा दिलेला आहे की याच्यामध्ये असं तुम्हाला साध्या जरी गोष्टी थोडंसं ऑडिट म्हणजे काय. आता टाईप्स आपण इथे किती लिहिले, मी 1 2 3 4 5 6 7 लिहिले. आता 7 लिहिले, मग 7च आहेत का, नाही तर असं जे काही जनरल टर्म असतात याच्यात आणखी 2 4 टाईप काही जरी एक्झाम मध्ये वगैरे चुकून दिसला तरी वगैरे डाऊट घ्यायचा नाही. कारण की कसे असते की जनरल गोष्टी वर फारसा डाऊट घेता कामा नाही. कारण की आपल्याला पूर्ण टाईप्स कोण्या बुकमध्ये एका सोयीने किंवा एवढेच आहेत असं कुठे मेन्शन केलेलं नाही किंवा फिक्स मेन्शन म्हणजे एक आपण एक अंदाज घेतला. म्हणजे त्याच्यामुळे जर काय टाईप्स ऑफ ऑडिटिंग म्हणलं की इंटरनल आहे का तर हो, एक्सटर्नल आहे का हो, कॉस्ट मॅनेजमेंट किंवा हे सोडून बी दुसरं कोणतं आलं एक्झाममध्ये ऑप्शन तरी आपण त्याला बरोबर समजायचं. कारण की त्या जनरल गोष्टी आहेत, या स्पेसिफिक नाहीत. त्याच्यामुळे उगाच त्याचा डाऊट घेऊन किंवा उगाच त्याला फार स्टडी करायचं असं काही नसते. पुढची स्लाइड. नंतर बघा आता कॉस्ट सीबीए किंवा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस और बीसीए म्हणतात, बेनिफिट कॉस्ट अनालिसिस असं जरी आलं तरी सेम मिनिंग आहे त्याचं. सीबीए इज अ मेथड ऑफ कम्पेरिंग कॉस्ट अँड बेनिफिट टू डिसाइड व्हेदर प्रोजेक्ट शुड बी ॲक्सेप्टेड ऑर नॉट. म्हणजे काय सीबीए कशाला म्हणायचं, कॉस्ट आणि बेनिफिटचा याचा कम्पेअर करायचा. आता जर कॉस्ट आणि बेनिफिट, आता बघा सीबीए रेशिओ खाली जर लिहिला आपण टोटल बेनिफिट डिवायडेड बाय टोटल कॉस्ट. आता सीबीए इज ग्रेटर दॅन 1 असेल तर ॲक्सेप्ट. आता सीबीए ग्रेटर दॅन 1 कधी येईल, हा सीबीए रेशो ग्रेटर दॅन 1 कधी येईल, ज्या वेळेस ही टोटल कॉस्ट कमी असेल आणि बेनिफिट जास्त असेल त्याच वेळेस हे ग्रेटर दॅन 1 येईल ना. म्हणजे टोटल बेनिफिट आपल्याला टोटल कॉस्टपेक्षा जास्त असलं तरच तो प्रोजेक्ट आपण ॲक्सेप्ट करू ना. अदरवाईज तोट्याचं कोणी या जगात ॲक्सेप्ट करणार नाही. म्हणजे काय, आणि दुसऱ्या केसमध्ये काय लिहिलं, इफ द सीबीए लेस दॅन 1 प्रोजेक्ट रिजेक्ट द प्रोजेक्ट. म्हणजे सीबीए लेस दॅन 1 कधी येईल, आता लेस दॅन कधी म्हणजे टोटल कॉस्ट जास्त असला आणि बेनिफिट कमी असेल तर लेस दॅन 1 येईल. म्हणजे तोट्यात कोणी या जगात चालवू शकणार नाही. त्याच्यामुळे जर हे सीबीए ग्रेटर दॅन 1 असेल तर ॲक्सेप्ट प्रोजेक्ट. म्हणजे काय करायचं आहे की सीबीए म्हणजे साधं म्हणजे कॉस्ट आणि बेनिफिटचं याचं कंपॅरिझन करणे, तर त्याला म्हणतो आपण कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. आणि जगातला कोणताही व्यक्ती त्याचं बेनिफिट जास्त बघेल ना कॉस्टपेक्षा. जर कॉस्ट जास्त आणि बेनिफिट कमी म्हणल्यावर घरूनच त्याला पैसे घालावे लागतील. त्यामुळे सीबीए ग्रेटर दॅन 1 असलं तरच तो प्रोजेक्ट ॲक्सेप्ट करेल, अदरवाईज तो रिजेक्ट करेल. आता कंपोनंट ऑफ सीबीए कॉस्ट असेल, डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट किंवा इंटेंजिबल कॉस्ट. आता हे चारच दिसते तिथं म्हणून चारच आहे का तर नाही. तर एक्झाम मध्ये याच्या व्यतिरिक्त आणखी काही जर दिसलं तरी करेक्ट करायचं आहे त्याला. उगाच त्याच्यात पाठ करायचं मेमोराईज करायचं असं काही नसते. नंतर कॉस्ट रिडक्शन, परमनंट डिक्रीज इन द कॉस्ट विदाउट रिड्युसिंग क्वालिटी, इफिशियन्सी अँड परमनंट. म्हणजे कॉस्टमध्ये डिक्रीज करायची आहे परंतु विदाउट रिड्युसिंग क्वालिटी, इफिशियन्सी अँड परफॉर्मन्स या तीन गोष्टीवर कुठलाही इफेक्ट न होऊ देता आपल्याला कॉस्टची डिक्रीज करणे त्याला म्हणतात कॉस्ट रिडक्शन. कॉस्ट रिडक्शन. आता पर्पज काय असते की कॉस्ट रिडक्शनचा, इट हेल्प्स द बिझनेस टू इन्क्रीज द प्रॉफिट अँड यूज द रिसोर्सेस बेटर. म्हणजे काय, त्याचा प्रॉफिट वाढवायचा आणि प्रॉपर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस किंवा बेटर यूज ऑफ रिसोर्सेस याच्यासाठी आपण कॉस्ट रिडक्शन बनतो. आता बघा डिफरंट कॉस्ट रिडक्शन टेक्निक, स्टँडर्डायझेशन, व्हॅल्यू अनालिसिस, बजेटरी कंट्रोल, ऑटोमेशन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी, इन्व्हेंटरी कंट्रोल, बेटर पर्चेसिंग पॉलिसी, वेस्ट स्क्रॅप कंट्रोल, एम्प्लॉई ट्रेनिंग, इम्प्रूव्ह प्रोडक्शन प्लॅनिंग, एनर्जी सेव्हिंग टेक्निक.
आता मला सांगा की एक्झाम मध्ये विचारलं की यातली कोणती व्हॉट आर द डिफरंट कॉस्ट रिडक्शन टेक्निक, चार ऑप्शन दिले A B C D. मग आपण उगाच डाऊट घेणार का, किंवा एवढ्याच आहेत का, नाही याच्यापेक्षाही जास्त सुद्धा उगाच जनरल प्रश्नामध्ये डाऊट घ्यायचं नाही, कुठलंही मेमोराईज करायचं नाही. म्हणजे आता बाबा एक्झाम मध्ये विचारलं की व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ कॉस्ट, किंवा विचार द फॉलोइंग कॉस्ट रिडक्शन टेक्निक, मग यातल्या तीन चार रँडमली कोणती दिली किंवा एखादी नवी जरी दिली तरी उगा आपल्याला डाऊट घ्यायचं नाही, आहे म्हणायचं त्याला. कारण की अशा गोष्टी काय असतात की या जनरल गोष्टी आहेत, उगाच त्याला पाठ करून तेवढ्याच टेक्निक म्हणजे ते मूर्ख पण आहे, त्याला कुठलीही गोष्ट आपण मेमोराईज करायची नाही. फक्त एक जनरल आपल्या अवेअरनेसवर असे प्रश्न टॅकल करायचे आहे, याला कुठलंही डोकं लावायचं नाही, कुठल्याही जनरल प्रश्नावर डाऊट घ्यायचा नाही. अदरवाईज उगाच डाऊट घेतला तर तुमचा अभ्यास कधी होणार नाही आणि परफेक्शन कधी येणार नाही. म्हणजे जनरल प्रश्न जिथं किंवा जनरल स्टेटमेंट असते ते कुठेही आपण ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये त्याला रॉंग करत नसतो. पुढची स्लाइड. आता जॉब कॉस्टिंग आणि प्रोसेस कॉस्टिंग काय आहे? जॉब कॉस्टिंग कशाला म्हणायचं? कॉस्ट कॅल्क्युलेटेड सेपरेटली फॉर इच जॉब. आता जॉब म्हणजे काय, वन पर्टिक्युलर ऑर्डर ऑर वर्क डन फॉर द कस्टमर. म्हणजे एखादी ऑर्डर आली किंवा एखादं स्पेसिफिक वर्क कस्टमरसाठी जर करायचं असेल तर त्याला जॉब म्हणतात इथं या भाषेत, किंवा फायनान्शियल मॅनेजमेंटच्या भाषेत त्याला जॉब म्हणायचं. इन जॉब कॉस्टिंग म्हणजे जॉब म्हणजे कसं, समजा एखाद्या फर्निचर बनवायची ऑर्डर आली एखाद्या म्हणजे बिझनेसमॅनकडे, तर फर्निचर बनवायची ऑर्डर म्हणजे तिथं एक स्पेसिफिक तो जॉब झाला. इन जॉब कॉस्टिंग प्रोडक्शन इज जनरली कस्टम वर्क और कस्टम मोड. इट मीन्स दॅट वर्क. आता कस्टम मोड किंवा कस्टम वर्क किंवा कस्टम मोड कशाला म्हणायचं? इट मीन्स वर्क मेड ॲज पर द कस्टमर डिझाईन साईज आणि नीड. त्याला फायनान्शियल मॅनेजमेंटच्या भाषेत कस्टम वर्क म्हणतात. म्हणजे कस्टमरच्या नीडनुसार, डिझाईननुसार किंवा साईजनुसार ते कंप्लीट करून दिले तर त्याला कस्टम वर्क किंवा कस्टम मोड असं म्हणतात. हिअर द कॉस्टिंग बेस ऑन द पर जॉब आणि यूज इन, इथं कॉमा पाहिजे, यूज इन स्मॉल प्रोडक्शन कंपनीज. म्हणजे इथं जे कॉस्टिंग केलं जाते ना, पर जॉब, जॉब म्हणजेच काय, प्रत्येक ऑर्डर मागं ही कॉस्टिंग केली जाते आणि हे जनरली स्मॉल प्रोडक्शन कंपनीमध्ये यूज केल्या जाते. आता बघा प्रोसेस कॉस्टिंग कशाला म्हणणार? कॉस्ट इज कॅल्क्युलेटेड फॉर each स्टेज और each प्रोसेस फॉर द प्रोडक्शन. इथं कॉस्ट कशी काढली पर जॉब, आणि इथं कसं काढलं की कॉस्ट इज कॅल्क्युलेटेड each स्टेज किंवा each प्रोसेस ऑफ प्रोडक्शन. प्रत्येक प्रोडक्शनच्या प्रत्येक प्रोसेसवर इथं जर कॉस्ट काढली तर त्याला आपण प्रोसेस कॉस्टिंग असं म्हणतो. यूज फॉर द लार्ज इंडस्ट्री और मास प्रोडक्शन इंडस्ट्री. प्रोडक्शन इज सेम. फॉर एक्झाम्पल शुगर. आता एखाद्या शुगर कारखान्यात जर गेले तुम्ही तर काय प्रोडक्शन सेमच आहे ना, दररोज ते साखरेचे पोते किंवा साखरच प्रोडक्ट करतात ना. तर ते इथं इथं कसं असते की त्याच्यामुळे प्रोडक्ट इज अ सेम. फॉर एक्झाम्पल शुगर फॅक्टरी आपण जे लिहिलं, कॉस्टिंग इच प्रोसेस ऑफ प्रोडक्शन. आता प्रोसेस ऑफ प्रोडक्शन म्हणजे कसं झालं की एखादी पॅकेजिंग असं, एखादं त्यांचं त्या प्रोडक्शन मशीनची एक प्रोसेस असेल किंवा नुसतं ऊस टाकण्याची प्रोसेस असेल, तर म्हणजे प्रत्येक प्रोसेसला कॉस्टिंग करणे, तर त्याला प्रोसेस कॉस्टिंग म्हणतात. आणि प्रोसेस कॉस्टिंग ही जनरली सेम प्रोडक्शन जिथं आहे तिथं वापरली जाते आणि जनरली लार्ज इंडस्ट्रीच्या मध्ये वापरली जाते. आणि जॉब कॉस्टिंग ही स्मॉल इंडस्ट्रीज आणि डिफरंट डिफरंट कस्टम वर्क म्हणजे डिफरंट डिफरंट जॉबसाठी ही जॉब कॉस्टिंग वापरली जाते. आता तुम्ही म्हणाल सर मग याच्यात मेमराईज काय करायचं किंवा काय लक्षात ठेवायचं? याच्यात नाही काही लक्षात ठेवायचं नाही. ह्या गोष्टी जनरल आहेत, उगाच याच्यात डाऊट घ्यायचं नाही. कोणतेही टाईप म्हणलं तरी करेक्ट म्हणायचं. म्हणजे याच्यात फॅक्च्युअल कुठं आपण डोक्यात लक्षात ठेवतो, जिथं कन्सेप्ट आहे, कुठं फॅक्च्युअल डेटा आहे तिथं आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न होतो. या जनरलाइज गोष्टी इथं कुठं काही डोक्यात ठेवायचं गरज नाही किंवा फार पाठ करायची. एक जनरल आपला कॉमन सेन्स वापरून फक्त आपल्याला जॉब कॉस्टिंग काय असते, प्रोसेस कॉस्टिंग काय असते, किंवा इकडे कोणत्या गोष्टी आहेत या 2 मिनिटं. हां. कॉस्ट रिडक्शन म्हणजे काय? किंवा CBA म्हणजे काय? या बेसिक टर्मिनॉलॉजी, ऑडिट म्हणजे काय? या जरी माहीत असल्या ना, तरी प्रश्न टॅकल होते. इथं कुठेही मेमोराईज करायचं गरज नाही. फक्त आपल्याला त्या कन्सेप्टचं नाव जरी, टायटल जरी माहीत असलं, तरी बऱ्यापैकी तो प्रश्न आपण हँडल करू शकतो. होप करतो की बऱ्याच गोष्टी कळल्या असतील. तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक